हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। वाल्मीकि गिरिसम्भूता रामाम्भो निधिसंगता श्रीमद्रामायणी गंगा पुनाति भुवनत्रयम्। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदां वरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। अहो भाग्यं मध्वमार्गानुयायिनां दैवतं रमापतिर्येषा सद्गुरु भारतीपतिः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ, श्री सुधींद्रतीर्थ, श्री संयमेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। आम्ही रामायणांतू अश्वमेध याग परिपूर्ण झालेला आम्ही पळयला. आता आणि कसल कोरका म्हणून दशरथान निमगिताना ऋष्यशृंग ऋषी सांगताचे तुका कुलोद्धारक जावन शिलचारी चरडून जत्ताची कसं कोरका हामे म्हणताना पुत्रप्राप्तिक जायशील तसले पुत्रकामेष्टी याग अथर्वण वेदोक्त जावन आशिल्ले ते पुत्रकामेष्टी म्हणलेक याग करका तुवे ते केल्यार तुका चरडून जत्ताची. तशीची कसले विलंब करनाशी वग्गी पुत्रकामेष्टी याग केले सर्व मंत्रा होत जाऊन सर्व देवतेक गंधर्वांक सिद्ध देवर्षींक पुराय पयले. तशीची त्या वेळाक थंय देवते आयल्यांची आहुती घेवच्याक ब्रह्मदेवूय आसतय. त्या वेळाक देवते ब्रह्मदेवालागी निमगिताची ये यज्ञवेदिकीर आशिल्ले जनांक पळय देवते अगोचर दिसनाची म्हणटना ब्रह्मदेवालानी देवतेंगेल संभाषण सामान्य जनांक कोणाक कळना आशिल्ले जाल्यार थंय देवते ब्रह्मदेवाला निमगिताची हे ब्रह्मदेवा तुगेले वरान 2 जन राक्षस रावण आनी कुंभकर्ण म्हणून तांतो रावणू आमकां पळय मस्त पिडन करतरस तुगेले वरप्रसादान ताका शिक्षा दिवचे आम्ही समर्थनाची. तूं वर दिला तांकां उडगासस्वे ताका कसं वर दिलेलं म्हणून देवते निमती तो अवध्य म्हणलें वर दिवन गेला तुवें तशें न्हू आमगेल निमती अवध्य म्हणून ताका कळला दिकून आमकां नाना पीड दिता तो सईसूचे जायना ताण दिवची किरकोळ आमकां तो तिनी लोकांच्याकय बाध दितरस लोकपालकांक आनी स्वर्गाचे अधिपती जावन आशिल्ले इंद्राक तांगेले स्थाना दुखून तांकां च्युत कोरका म्हूण सांगून ताका आशा कशीची देवतेल निमती तो अवध्य म्हणल्यार वर मेळ्ळा तशें उन्मत्त जाला तो दुरहंकारी जाला. आमकां देवतेंक मात्र न्ही ऋषी मुनीक यक्षाक गंधर्वांक पुरायजना पिडन करतरस आमकां भंय तागेल भंय चड जावन कसल कोरका म्हणून आमकां कळना तशी जाल्ल्याची आमी. तशी तो भायर येयला रे सुर्यान ताका हुंसाणी लागोवच्याक न्हय. तशीच वायुदेवाक वारे एलाका पशी चड लागूनच तसल पुरे बादता गेले हळू चलन करून रावणाक आनंद दिवचे मात्र काम. समुद्ररायान पाळ हाडून जणू तो राबुका म्हूण म्हणटा असले एक रावणाल निमती आमकां बरें मस्त भंय जाला. तशें ह्या लोककंटक जातरस यो आगेल वधेक उपाय तुवें सांगता जाल्लो मात त्या म्हळ्यार तुगेले निमती नव्हतो मदोन्मत्त जाला म्हणटना चतुर्मुख ब्रह्म एक क्षण मनांत आलोचन करून तो सांगता देवते सर्व देवते न्हू तुमी कसले एक चिंत करचे नाका निश्चिंतार बैसे तुमी कित्याक म्हळ्यार तागेल वध कशी म्हूण म्हणलेले परमात्मानाची निश्चय करून जाला. त्या रावणान म्हाका कठीण तपस करून वलसान घेतला. तेदन गंधर्व यक्ष देव राक्षस
हा मस्त विषय सांगला ताणे तांगेल निमती अबध्य जाऊ म्हण अनुग्रह करी म्हण जायत म्हणा वर दीव कापडली की जला रे ते एक रावणान चुकी केली कसं म्हणा ताक मनुष्य म्हणा रे मस्त अनादरण त्यांनी कसं लेकरणं देवतेलेद्राक मनुष्य काही नाही म्हणताना देवतेल निमती अवध्य मला मनुष्य कसं असतं म्हणून ताणे एक दुरअहंकारान विसरणं नाही दुरअहंकारानं मनशाल निमती मृत्यू जाऊच्या न जमून म्हणाल वर घेणे तशावन तक्कात मनशाल निमतीची बद्यतो मनुष्य निमान रांक ताणे मस्त अनादरण केले आता मनुष्य निमाना राल निमती ताण मध्ये जाऊ का जाता इंगड कोणाके तक संहार करू जाईना तशी आत्ता मनशाल निमती तक्का मरण असं म्हणून ब्रह्मान सांगले की तांक भारी संतोष केलं कोणाक देवतेक गंधर्वांक यक्षाक महर्षींक पुराय भारी संतोष केलं त्या वेळा समजावून भारी एक कांती युक्त जावन आशिल्लो तसलो शंखचक्र गदा पाणी जावन आशिल्लो पितांबर घालून आई तो महाविष्णू तई गरुड वाहन जावन येता ते यज्ञ तरस देवते उल्लई तरसची तई महाविष्णू प्रत्यक्ष झालो त्यांनी देवते कोणामक रक्षण करता आलोचन करताना तई महाविष्णू येऊन आईल पळून तांक भारी संतोष जालो नाना रीती विष्णू स्तोत्र केलं तांणी विष्णू प्रसन्न झालो देवतेले प्रार्थना कसली म्हणून सांगून ऐकूया म्हणून सांगून तो ब्रह्माल ಒಟ್ಟು ಬಯಸ್ಲ पुरई देवते ब्रह्माल ಒಟ್ಟು मळीकुள்ள ब्रह्माल समान जाऊन बसलं म्हणजे नका ताका उत्तम आसन देऊनच का देवाक तशी नारायणाक नाना प्रकार स्तोत्र केल्यानंतर देवते ಮತ್ತೆ भक्सून परमात्माला सांगता काही तिन्ही लोकाकही तू हित करता म्हणताना आजी ये रावणाला निमती आमका कशी पुणी रक्षण कोरका तुवे आता हंग दशरथ यज्ञ करतरस म्हणताना दशरथाला बाईलो दुसरी कोणीही नाही त्यांनी दक्षकन्ये कौसल्या कैकेयी सुमित्रे हानी तीग जणी दक्षकन्ये हरी श्री कीर्तिशी दिसतात नव्हे म्हणताना तसं लेख योग्य जनाला तू त्या बाईला तू जनना योचना जीवे द्यावा तू चारी प्रकार जाऊन तुगेले तेजस्सू विंगड ಕೊರ್ಚೆ म्हळ्यार चारी प्रकार ಕೊರ್ಚೆ आणि ते तिनी रायाल तिनी बायलांना तू जन्म येवच्या नजवे तू मनुष्य जावन अवतार घे ब्रह्मान वर दिलेली निमती दुर्मत्त जललो बलिष्ठ जललो देवतेंकही अवध्य जावन आशिल्लो सगळे लोक कंटक जलायो रावण वैबे ताका एक युद्धाचा मार करून नजवे परमात्मा मूर्खुतो दुष्टू राक्षसू तागेले एक ब्रह्माल वरप्रसादान प्रमत्त जावन गंधर्व समेत देवते सिद्ध ऋषी पुरा जना बाद दित देवा तुका भक्तवत्सल म्हणटाची तू तपश्चर्य करचे यज्ञ यागादी करचे ऋषी मुनी तुका भारी प्रितीचे तसले तुगेल चिरडुवा समान जावन आशिल्ले ऋषी मुनी काही तो पीडन करतरस गंधर्वांक अप्सऱ्यांक पुरा हिंस करतरस तशी आम्ही आता या ऋषी महर्षी सिद्ध गंधर्व यक्ष पुरे दशरथानं धरलेलं पुत्रकामिष्टी याग पळच्या येईलीच नाही हंग तू आईला पळे आमका आम्ही ब्रह्माला काही पुणी निमका आमकांग आहोत केला आह्वान केला दशरथानं तशी आम्ही हिंग आईलेंची ब्रह्मू हंग आईला आम्ही उल्लयत रस्तान पळे तू परमात्मू आमगेल पुण्य फल कितकी तू वय हंग आईलो आमका रक्षण करता म्हणून सांगून तुगेल्या मागताची देवा शरण ऐल जनांक शरण्य जावन आशिल्लो शरणागत रक्षण करतलो म्हूण नांव घेतील तसलो देव तू परमात्मू तू सोडला आनी कोणें आमकां रक्षण करूं जेतवे देवा ना नव्हे तशें शत्रू तापनू म्हणटात तुका देवतींक शत्रू जावन आशिल्लो रावण कुंभकर्णांक तापन दिनाव तूं तांकां तांगेल निमती आमकां रक्षण करनाव देवा तूं कशी जेव तूं आमची मनुष्य जावन लोकांक तूं अवतार घेवन येयल्या मात्र हे रावण कुंभकर्णाक संहार करूं येता म्हणून नाना रिती देवाला मागतात आनी तेजें नांव महाविष्णूक तो तागेले एक धर्म आसा कसं न्ही म्हूण म्हळ्यार पुराय जनाक एक धर्म आसा पालन करूंक देवाकय आसा तो धर्म कसलो देवालो म्हूण म्हळ्यार शरण येयल जनां रक्षण करता म्हूण तशी शरणागत धर्म म्हणटाची त्या शरणागत धर्म
तो पालन करतो कोण परमात्मो. तशें जावन देवतेन गेल्यार सांगता की देवतेनो तुमकां कसो भंय आसा पळय त्या रावणाल निमती, त्या भंय तुमी मनान तो दवरून घेवं नकाची. त्या दुश्ट रावणाक कशी संहार करूं येता तें हांव पळयता. तुमकां पुराय जनाक हिंच जेवचें तसलें काम करता मग युद्ध करता आनी रावणा संहार करता. देवर्षींक भंय करतलो तसल्या क्रूरी जावन आशिल्ल्या मस्त व्हड दुराभिमानी तो दुरहंकाराचो रावण ताका मात्र न्ही तागेले सर्व कुटुंब समेत ज्ञाती बांधव समेत संहार करता. मागीरय हांव 11,000 वर्ष पर्यंत मनुष्य लोकांत आसून तिनी मनुष्य लोकांत आसून ह्या भूलोक संरक्षण करता. तुमी कसलेय चिंता करचे नाका, निश्चिंत जावन तुमी तुमगे लोका बचाची म्हूण म्हणटा मात्र न्ही तो आलोचन करता की परमात्मा खंय हांव म्हगेलो जन्म घेवीत म्हूण सांगून कडेरी दशरथ महाराजूय पुत्र कामेश्टी करतरस हांगा हांव आतां अवतार घेवच्याक सम्म म्हूण सांगून तो लेखता. तशी तो सर्व ते देवते गंधर्व विद्याधर इत्यादी ऋषी महर्षी परमात्मान आश्वासन दिले कुडले निश्चिंत जावन परमात्माक स्तोत्र करतरस तूं चमक राखतलो म्हूण सांगून तशी परमात्माने लेखले कसं म्हळ्यार हांव हांगा रावणाल संहार करचे खातीर दशरथाले घरान तूं अवतार घेवन येवका म्हूण सांगून तशी ताका न्ही जावन कसलें गोत्त आसा म्हणलेलें न्ही पुराय गोत्त आसा ताका ताणें करची सर्वय करयतलय तोच म्हणटना हांगा देवते तागेल्या मागताची ताणें राम जावन येवचें आसा सर्वय ताका गोत्त आसा. तशें जावन तोच जाय म्हणून तो देवताले निमगिता. राक्षसाधिपती जावन आशिल्लो रावणा संहार करच्या कसलो उपाय आसा. सर्व ऋषी मुनीकय तो कंटकप्राय म्हूण तुमी म्हणला ताका खंयची रितीर हांव संहार करीत सांगू येतले तुमी म्हूण सांगून देव निमगिता. तेदना देवते सांगताच की तूं मनुष्य जावन अवतार करून युद्धांत रावणा संहार करतवे म्हूण सांगून निमगिताची. आनी म्हणटा की देवा लागीं देवा सर्व देवांकय देव तूं रावण मस्त काळ पर्यंत ब्रह्माक उग्र तपस करून वलसायल ताणें ब्रह्मूय तागेले तपस्यांचो प्रीत जालो. तो कसल वर निमगेले कसली आलोचना करनाशें ब्रह्मान दिला. त्या वराच परिणाम कसले म्हळ्यार मनुष्य सोडलेली आनी वानर सोडले बरलेले समस्त भुतादी निमती ताका मृत्यू ना म्हूण जाल्ला. वर निमगुची संदर्भारी अल्प नव्हते मनुष्य म्हाका कसं करती तो म्हूण म्हणलेले दुरहंकारान मनशाल विशयांत ताणें कसले वर निमगिनी तांणी अल्प तांणी काय म्हाका दीश मारूं जायना म्हूण म्हणलेले भावन ताका आशिल्ले देखून एक तिरस्कारान मनुष्य नांव ताणें कसले सूचन करनी देवा लागीं तेच देवाला म्हळ्यार ब्रह्मा लागीं. तेच आतां ब्रह्मान ताका वर दिला. तो भारी कोब्बला सोक्कान तो 3 लोकांक पिड्यान दितरस चंद दिशिल्ल्या स्त्रियांक पुरे अपहरण करून व्हरतरस तशी रावणाले बधा मनशाल निमतीची म्हूण म्हणलें सिद्ध जाला केन्ना की तूं मनुष्य जावन अवतार घेवन येवका म्हूण आमी निमगेलेले म्हूण सांगून ते देवत सांगताच. महाविष्णू लेखता जयता हांव आनी मनुष्य लोकांत अवतरण करून येवका म्हूण सांगून दशरथाल पुत्र कामेश्टी म्हळ्यार इतले पुरे जाल्लेले न्हय दशरथाकच आनो जावन हांव स्विकार करचें म्हूण सांगून तो लेखता. दशरथूय पुत्र प्राप्ती खातीर पुत्र कामेश्टी याग करतरस ब्रह्माक आश्वासन दिलें देवतेकय आश्वासन दिलें आनी देव अंतर्धान जालो. हांगा पुत्र कामेश्टी यागांत सर्व देवतेंक आपोवन तांगेले हावीर भाग दितरसची तांणी स्विकार करताशी. पूर्णाहुती जाल्ली कुडले ते यज्ञकुंडाचे मदीं दुखून एक महापुरुश प्रादुर्भाव घेतले. त्या महापुरुशाले त्यांनी जावन व्हड देह तागेले आंग काळेची तोंड तांबडेची तागेले गळो नगारीचे म्हळ्यार एक व्हड छंद शरिराचो मात्र काळोच तांबडे तोंडाचो तो महापुरुश
जाल्यार उलयतना तागेले स्वर नगार मारलेले तितले गंभीर कय तागेले माथ्यारी आंगारी पुरे तांबडो केसू म्हळ्यार सिंहाल आंगार आसता पळय तशी शरिरांतू सर्व शुभ लक्षण आभरण धारण केला पर्वत शिखरा मणके व्हड देहान तो आयला तशी तो कसो करता ते स्फुटा घाल्लेले भांगरशी पुतळी भांगर म्हणटा पळय तसले जग भांगरान केल्लेले ताका रुप्या मुच्चळ तांत बरी कसके एक दैवीक पायस ते आयदन तो हाता धरून घेवन प्रादुर्भाव जाला आनी ते यज्ञा यजमानू दशरथाक सांगतके हे दशरथा हांव हांगा आयला म्हाका प्रजापतीन भेटयले पुरुश म्हूण सांगून ल्याक निचावन परमात्मुची थंय एको विष्णू महतभूतम म्हूण म्हणचें हांगा एक महाभूत महद्भूतम म्हूण सांगून सांगला महद्भूतम म्हळ्यार विष्णू पर्याय वाची म्हूण सांगून हे विशया वयरी कितले की व्याख्यानकारान साक्षात महाविष्णूची यज्ञपुरुश जावन आयलो म्हूण सांगून म्हणटाची तशी तो यज्ञपुरुश दशरथून यजमानिके बसला ताका सांगतके महाराजा हांव हांगा आगमन केला म्हाका जावन प्रजापतीन भेटयले हांव एक पुरुश म्हूण सांगून ल्याक म्हूण तशी दशरथ ताका पांय पडटा आनी सांगतके तुका स्वागत भारी महिम आसा तुका म्हूण दिसतास म्हाका तुगेले खातीर आमी कसो करता सांग तेदना तो देव सांगतके दशरथा अश्वमेध केली तूं याग पुत्रकामेश्ट याग केले तूं देवतींक आराधन करलेल्याक एक फल जावन तुका एक दिव्य पायस मेळ्ळें वय हे पायस हांगात न्ही ह्या लोकात न्ही देवनिर्मित प्रजोत्पत्तीक म्हळ्यार तुका एक संताना कारण जावची तसले हे पायस इता हे स्विकार करी आनी ते दिव्य पायस भक्षण करूंक अर्ह जावन आशिल्ले तुगेले अर्ह कोण म्हळ्यार तुगेले कुलपत्न्यो धर्मपत्न्यो तांकां हे पायस दिवन तांणी पिवका म्हूण सांग खंयचे खातीर तूं आतां हे यज्ञ केल्ले तशी ते पुत्र प्राप्ती ते तुका हे पायसांनी ती जाता तशी हे दिव्य पायस तुगेले बायलान भुंजन केल्यार तांकां चांग एक संतान जाता म्हूण सांगून तो महापुरुश दशरथाले सांगता दशरथा भारी संतोश जाले ते प्राजापत्य महापुरुशान दिल्लेले तसले ते आयदन तांतू देवनिर्मित पायस म्हणला अशी बिनी नाही कोणेय मनशान केलेले नाही हाजी रुची कसल म्हूण सांगूच येतले तसल ते पायस भरलेले तसल ते आयदन ते भांगरा आयदन ताका रुप्याचे मुच्चळस म्हळेल पळय ते तो कसो करता मात्तरी दवरून घेता तें पात्र आनी ते प्रजापत्याक ते म्हळ्यार यज्ञपुरुशाक नमस्कार करता आनी ते दशरथाक कितली संतोश जाल्लो म्हळ्यार बभूव परमप्रीतः प्राप्य वित्तम इवाधनः एक दुर्बळ मनीस जो मस्त भूक आशिल्ल्या मनशाक आकस्मीक जावन एक अन्न दिल्लें म्हणलें क्या दट्ट दळिद्राक आट्टय नाशी लॉटरीन तूं एक टिकेट उठून दुड्ड मेळ्ळें म्हळ्यार कितली संतोश जातलो पळय ताजे पशी चड संतोश दशरथा जालाक चडून जाता की ना की म्हळ्यार चिंत आशिल्ली दशरथाक तशी एक पायस घेवन येतरी त्यांनी गर्भिणी जावन मागीर संवत्सर नंतर तें एक सत्संतान परमात्मुची जावका बाय ती गेले देहांतू न्हय तशी यज्ञ तुका पुरुष नव्हतो वापास यज्ञांतू तो चमकलो म्हणून म्हणटाची तशी नंतर ते अग्निकुंडान तूं अंतर्धान जालें न्हय मागीर तो राय कोण दशरथ तागेले बायलांक आपोवन सांगता हे पायस स्विकार करी म्हूण
बैलांक आपयतात त्या पायस तिनी पत्न्यांक तो एकल एक मंट करून दिता. कशी एकल एक म्हळ्यार कशी मलगड बैलक त्या पायसांतलो अर्ध भाग दिता, वरलेलो अर्ध वपास एकल एक मंट करून एक भाग सुमित्रा देवी दिता, वरलेलो काल भाग वपास 2 मंट करून एक भाग कैकेयी दिता. तांतू म्हणटन ಒಟ್ಟು 8 पंत ವಂಟ केल्या बरजेले ते 8 एक ವಂಟ दशरथाले हातांत वरलं की कडेरी आलोचन करता मागीर ताका दिसता अपास त्यांची बरलेले एक ವಂಟ पायस न्हय तो आलोचन करून ते वपास सुमित्रा देवीक दिता. अशी दशरथ पायस ವಂಟ करता. दशरथाले पत्नी त्यांनी रायान दिलेले पायस भारी मनान संतोषान घेऊन देवान आमगेले वयर अनुग्रह केलो म्हणू लागतात त्यांनी. आणि दशरथ रायान म्हणटिल्लेले ते पायस परिशुद्ध जावन बैसून प्रत्येक जावन प्राशन करताचे जेवताचे. मागीर यज्ञेश्वराक सूर्याक म्हळ्यार नमस्कार करतात त्यांनी. ते एक पायस घेतली कुडले सूर्याल म्हणके जगजगीवच्या सूर्य जगतात त्यांनी. ಸ್ವಲ್ಪ समय गेल्ले बायलो गर्भिणी म्हणून कळले रायाक. ताका भारी संतोष जाले. ताका संतोषार्थ जीवन करतरस हांगा ब्रह्मू कसं करता देवान हांगा हे पायस घेवन हांगा विष्णू प्रादुर्भाव जावचे पशी फुडें बायल गुरबीण म्हण गेला पळय त्या वेळाकची ब्रह्मू सर्व देवतेंक आपयता पळय. देवतेनो आमकां पुरी आमगेले वयरची पुरे प्रितीन महाविष्णू आतां बुंयचेर मनुष्य जावन अवतार घेवच्याक बायसरला वय म्हणटना आतां तांणी आम्ही पुरी ताका सहाय करका वयन मॅ तांणी राक्षस तांणी सांगून माया युद्ध न्ही करताची म्हणटन ते माया युद्ध कशी ते म्हण कळलेले जन जावकाची तसल जनाक बुंयचेर सृश्टी कोरकात. भारी पराक्रमी जावका, वेगांत वायू समान जावका, नीती गोतस्का राजनीती बुद्धी ज्ञान आसोका. आनी कसं सांगचे महाविष्णूक सहाय करच्याक समजावनशील पराक्रम सकडे आशिल्ले एक प्राणी विशेष परे बुंयचेर जावका कोणाच्यानी संहार करूं साध्य जावच्यानच मात्र नाही सामदान भेद दंड या पुरे उपाय गोतशील जन जावका सिंह बलाचे शरीर जावका तशी अमृत पिल्लेल जन कशी दीर्घायुष्य जाताच पळय तशी दीर्घायुष्य जावन आसोका. तसले जनाक सृष्टी करायची आणि यक्ष पन्नग नागकन्या पन्नग म्हणे यक्ष नागकन्येलांतू गंधर्व स्त्रियालांतू रक्षी म्हणारे हे बायली करडी म्हणटाची विद्याधर कन्या किन्नर स्त्री वानर स्त्री पुराय जनालांतू मस्त पराक्रम असूचे जीवांक सृष्टी करायची म्हणून सांगून ब्रह्मदेव देवतेंक तो आज्ञा दिता. आणि म्हणटा करडी इत्या सृष्टी करी म्हळेले जांबवंत म्हळेले करडी रामाले म्हळ्यार राम जावन आतां परमात्मा येता तागेले सहाय खातीर हांव सर्वेकची सृष्टी केला तो मेगेले तोंडा दुखून केदनकी सृष्टी जाला जांबवंतू म्हूण सांगता. त्या वेळार अशी देवसभेंतू सर्व आसीन जालेले देवते थंय सिद्ध चारण ब्रह्मान सांगिल्लें आयकून तांणी कसं करताची भारी वीर जावन आशिल्ले वनचर चेडवांक तांणी सृष्टी करताची. इंद्रू वालीक सृष्टी करता. थंय रामाले सहाया खातीर वालीले सृष्टी इत्याक जाल्ले इत्याक म्हळ्यार वाली सुरवेक वध जाल्ला म्हणून आमगेले मनांत येता न्हय. तशी वालीक सृष्टी करले देखून वाली ना जाल्यार रामायण युद्धा वेळार अंगदान सहाय केला वयन वालील पूतू
वाली कपूत जेवका त्याला वाली मळल राक्षस जेवकाश वाली मळल वानर जेवकाशील न्हय तशी अन्यक कसं म्हण म्हळ्यारी वालीन तई जेवका सुग्रीवाक आनी वालीक परस्पर विरोध का नानतला री रावणा वध करचे अवकाश मेळना आशिल्ले तशी आतपक्कनी रामान वालिल्ले सख्य वाड्डयिल जाल्यार वाली तो ताका रावण मस्त भिता वालीन सांगल्यार क्षण मात्रांतू रावण सीते हाण ओपसायत आशिल्लो तेदन थंय रावणाल वध इजत आशिल्लो नानमे हाजी कतीर थंय वालीक सृश्टी केल्ले म्हण तशी लेखोवपा जाता तशी वालीक इंद्रान सृश्टी केल्ले मागीर सुर्यान सुग्रीवा सृश्टी केल्ले बृहस्पतीन तार म्हणलेले एक महाकपीक सृश्टी केल्ले मागीर गंधमादन म्हणलो एक वानर कुबेराल चेडू जाल्लो कुबेरान सृश्टी केल्ले विश्वकर्मो नल म्हणले कपीक सृश्टी केल्ले मागीर नीलो म्हणलो वानरो अग्नील पूत जालो मागीर अश्विनी देवते तांणी मैंद आनी द्विविध म्हणलेले वानर श्रेश्ठांक सृश्टी केल्ले वरुण सुशेषण म्हणलेले एक वानर श्रेष्ठ तो वैद्य जाता वानरांतू ताका सृश्टी केल्ले युद्धकांडांतू रावणाक शार्दूल म्हणलेले एक राक्षसान सांगचास सुशेषण अश्च अत्र धर्मात्मा पुत्रो धर्मस्य वीरयमान सुशेषण यमधर्माल पुतू म्हणून सांगला म्हणून एक आम्ही उडगास करून शार्दुलान सांगला यमधर्माल पुतू म्हणून त्या तशी नाही त्यांनी चावून सुशेणू वरुणान सृष्टी केलेलो म्हणतात पर्जन्यू शरभ म्हणेल वानराक मागीर हनुमंतू वायुदेवाल पुतू जावन येयलो तो भारी त्या हनुमंताल विशयी आमी रामायणांतू हनुमंतूची रामाल सेवेक आयलो सांगतात न्हय भगवत कार्य साधक म्हूण सांगून तशी भगवत कार्या खातीर हनुमंतू आयलो ताणेची रामाक नाना रितीर सहाय केलेले तशी अशी वरलेले देवते रावणाल संहारान खातीर जावन अप्रतिम बलशाली जावन आशिल्ले व्हड कपी विशेष सृश्टी करतरसाची हे पुरे आमकां किष्किंधा कांड आनी सुंदरकांडांतू कितलीकी कोटी 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 संख्येचे कपी श्रेश्ठान पुरे सुग्रीवान आपयल मात्र मेळू असं हे पुरे आमकां रामायणांत मेळटा कितले कपी सैन्य म्हणल्यार खंय ते रामसेतू बांदून जातरी समुद्राक सेतू बांदून जातरी ते सेतुवेरी वच्चूक शूर कोरनो लंके पावल्यारी सेतुवेची ह्या बदीन आनी सैन्य राशिशील वानर म्हूण सांगून आमी आयकतात तशी सर्व देवते तांगेले रिती रितांनी कितलीकी वानरांकनी पुरे सृश्टी करताची रावणाल बदी जावका जाल्यारी रामान अवतार घेवन तांचा हक्क सहाय्यक जावन तुमी पुरे सृश्टी करता म्हूण सांगून ब्रह्मान सांगिल्ले रितीरी कितलीकी वानर श्रेष्ठ ಸ್ವಲ್ಪ करड्यो ಕೆಲವು ಕಿನ್ನರ ಸ್ತ್ರೀಯಲ್ಲಂತೂ जावन येयलीची वानर तशी देवते महर्ष्यो गंधर्व ताक्ष यक्ष नाग हिमपुरुष सिद्ध विद्याधर सर्प चारण सर्व जने सहस्र देवते ते महाकाय जावन आशिल्ले हजार गटल्यान वानर श्रेश्ठांक अप्सरा स्त्री विद्याधर स्त्री नागकन्येलंतू गंधर्व स्त्री अलंतू पुरे जन्म दिली त्यांनी सर्व वानर कामरूपी कामरूपी म्हळ्यार इच्छा रूप धारण करचे म्हणून कंची जाल्यार तांणी रूप धारण करताची मान नाही महा एक बलशाली जावन आसूचे आनी क्षण मात्रांतू खंय इच्छा तांकां थंय वचचे समर्थ जालेले तसले वानर सृश्टी जाल्लींची व्हडले बंडे पात्रकाणू युद्ध करचे तांणी महावृक्ष निकलानू युद्ध करचे तांकां आयुध म्हणलेले ना तांगेल नख तांगेल आयुध तांगेल दांत तांगेल मुख्य आयुध तसले सर्वशास्त्र प्रवीण जावनू तांणी जन्मा आयल्यांची व्हड वृक्ष भुजान तांगेल भुजान मारनू निकलान काडतलीच खंय समुद्र ही क्षण मात्रार समुद्र आळा वचून समुद्र सगळेची अल्लोल कल्लोल करचे सामर्थ्य सुचे तसले वानरांक सृश्टी केला
हस्त्यांकही धरून राबोचे जत्ता तशी वैरी आकाशार उड्डोन पक्षी याने का दुसरे कपुरे धरू जाऊची तसले वानर तांतू वानर योधपुरे सृष्टी जल तांतू मुख्य कोण म्हळ्या वाली आणि सुग्रीव ते वाली सुग्रीवांकही अनेक चरडून जत्ताची तांतू तन्नी सूर्यपुत्र जावन आशिल्लो सुग्रीव इंद्रपुत्रो वाली आणि तांगेल तांकां अनुसरसून नल नील हनुमंत हांकां अनुसरसून हजार गटल्यान वानर तशी पुरे आशिल्लीची तशी पुत्रत्वम तु गती विष्णू म्हूण सांगून म्हणला दिकून रामाल सहाया खातीर तुमगेल्या अंशान समर्थ जावन आशिल्ले चेडवां सृश्टी करी म्हूण सांगून ब्रह्मान देवतेक सांगिल्लें तशी आतां आमकां दिसच्या पुरो रामान जाल्ली नंतर वाली सुग्रीव जाल्लीच की वाली सुग्रीव हनुमंतू रामू लक्ष्मणू भरतू शत्रुघ्न आनी पुरे समवयस्कवे असल पुरे आमकां प्रश्न येता उत्तराखंडान तो सांगला तदा कदाचित किष्किंधाम नगरीं वालीपालितं गत्वाह्वयति युद्धाय वालिनं हेममालिनं म्हणून श्लोकू सकड उत्तराखंडांत येता तंतू वाली सुग्रीव मैंद द्विवित रामापशी पुढी जाल्लींची कार्तवीर्यार्जुनाल सृष्टी जतनाची कार्तवीर्यार्जुनान आसतनाची वाली आशिल्लो म्हूण म्हणलेलें आमकां मेळटा तशी तरी रामावतारा वेळाक ब्रह्मान सांगून वाली सुग्रीवाल जन्म जायतव्या म्हूण म्हणलेलें आमगेल्या मना येता जाल्यार थंय उवाच देवता सर्वा स्वयंभूर भगवान इदम ते ततोक्त्वा भगवता म्हणून सांगला पळय तशी विष्णून राम जावन अवतार घेवन आयली नंतर आमी पुराय आयली न्ही तांणी सुरवेक आयलीच म्हूण सांगून आमी लेखोवपा जाता आनीच्या अध्यायांत आमकां कसल काणी मेळटा त्या फायच्या दिसाक आमी पळया तशी आज संगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्री हरे कृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।